नमस्कार. मी शिवांगी किनेकर. माझ्या सेल्फ ग्रो स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही नोकरीत किंवा बिझनेसमध्ये खूप मेहनत करताय का, पण यश मिळत नाही? किंवा तुम्हाला वाटते की करिअरमध्ये काहीतरी मिसिंग आहे, पण नक्की काय आहे हे समजत नाही? ह्याचं उत्तर तुमच्या कुंडलीत लपलंय. आज मी तुम्हाला 3 असे करिअर ॲस्ट्रोलॉजी राज सांगणार आहे, जे 99% लोकांना माहितीच नाही आणि कोणीही हे सहजासहजी कोणाला सांगत नाही, जे तुमचं सगळं संपूर्ण करिअर बदलू शकतं. ज्योतिषात करिअरसाठी किंवा करिअर बघण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे 10th हाऊस. हे आपलं कर्मस्थान आहे. आपलं काम, आपली प्रतिष्ठा, आपला व्यवसाय हे सगळं काही या 10th हाऊसमध्ये दिसत असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त 10th हाऊस किंवा 10वं घर पाहून करिअर सांगता येत नाही. त्यासाठी 2nd हाऊस, 6th हाऊस आणि 10th हाऊस हे तिन्हीही एकत्र पाहावे लागतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या 10व्या घराचा स्वामी ग्रह कोणता आहे आणि तो कुठे बसलेला आहे. ही एकच गोष्ट जर तुम्हाला समजली तर तुमचं करिअर कोणतं असू शकतं हे अगदी क्लिस्टर क्लिअर होऊ शकतं. चला तर मग आता हे 3 राज उलगडूया. पहिला राज असा आहे की 10व्या घराचा स्वामी कुठे बसला आहे. तुमच्या 10व्या घराचा स्वामी ग्रह कोणत्या घरात बसला आहे हे बघा. उदाहरणार्थ सांगते की जर 10व्या घराचा स्वामी 5व्या घरात असेल, 5th हाऊसमध्ये असेल, तर तुम्ही करिअर फील्ड किंवा एज्युकेशन, आर्ट ह्या अशा फील्डमध्ये यशस्वी होऊ शकता. जर 11व्या घरात बसला असेल तर बिझनेस, नेटवर्किंग आणि इन्कम ह्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. ही तुमची ताकद आहे. आणि जर तो 12व्या घरात बसला असेल तर फॉरेन, अपॉर्च्युनिटी आणि स्पिरिच्युअल वर्क किंवा रिसर्च तुमच्यासाठी योग्य करिअर आहे. आता तुमची कुंडली उघडा आणि फक्त हे पहिलं एक सूत्र बघा आणि तुम्हाला नक्कीच यामध्ये क्लिअरिटी येईल. दुसरा राज सांगते की शनी आणि राहूला घाबरू नका. हे सांगणं मला खूपच गरजेचं वाटतं. करिअरमध्ये अडथळा येतो तेव्हा 99% लोक म्हणतात की अरे, माझ्या कुंडलीत तर शनी आहे, माझ्या कुंडलीत राहू आहे, म्हणून करिअर अडकलाय. पण मी सांगते की शनी आणि राहू तुमचे शत्रू नाहीत. शनी जर 10व्या घरात असेल तर यश उशिरा येतं, पण येतं मात्र नक्की. तर शनी तुम्हाला काय शिकवतो तर पेशन्स ठेवायला शिकवतो, स्ट्रॉंग बनवतो. आणि समजा राहू 10व्या घरात असेल तर टेक्नॉलॉजी, मीडिया, डिजिटल वर्क, फॉरेन कनेक्शन हे तुमचं क्षेत्र असू शकतं आणि त्यामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता. तर घाबरू नका. हे ग्रह तुम्हाला योग्य वेळी योग्य दिशा देतात. आता तिसरा राज म्हणजे काय तर टायमिंग म्हणजे दशा. तिसरं आणि महत्त्वाचा राज टायमिंग. कुंडलीत सगळं काही असतं, सगळं पोटेन्शियल असते, कुंडली एकदम छान असते, पण दशा योग्य नसेल तर यश मिळणार नाही. करिअरसाठी सर्वात पॉवरफुल दशा असते ती म्हणजे शुक्रदशा, बुधदशा आणि सूर्यदशा. ह्या दशांमध्ये करिअरला रॉकेट स्पीड मिळू शकते. जर आत्ता शनीची दशा चालू असेल आणि करिअरमध्ये अडथळा असेल, अडलं असेल, तर हे अगदी नॉर्मल आहे. शनी दशेमध्ये तुम्ही फाउंडेशन बिल्ड करायला शिकता, कारण की ह्याच्यात आपल्याला उशीर होत असतो. ह्या काळात स्किल डेव्हलप करणं शिका, कनेक्शन बनवा, तर यश हे नंतर येईलच. तुमची सध्याची दशा
काय सुरू आहे हे कुंडलीत बघा आणि त्यानुसार स्ट्रॅटेजीज ठरवा की आपल्याला पुढे कसं जायचं आहे. पण मी एक गोष्ट नक्की सांगते की फक्त कुंडली पाहून यश मिळत नाही. तर माझी एक जी पद्धत आहे, शिवांग्लो पद्धत, ज्यामध्ये ॲस्ट्रोलॉजी, वास्तू आणि माइंड प्रोग्रामिंग हे 3 एकत्र काम करतं. म्हणजे ॲस्ट्रोलॉजी सांगते की कोणता ग्रह ॲक्टिव्ह करायचा आहे, वास्तू सांगतो की घरातील एनर्जी कशी अलाइन करायची आहे आणि कोणत्या डायरेक्शनला बसून तुम्हाला काम करायचं आहे, आणि माइंड प्रोग्रामिंग म्हणजेच तुमचं सबकॉन्शियस माइंड तुम्हाला यशाकडे ॲटोमॅटिकली कॅरी करतं. तर फक्त ॲस्ट्रोलॉजी कराल तर तुमचं 60-70% काम होईल. पण हे तिन्ही समजा तुम्ही एकत्र केलं तर ट्रान्सफॉर्मेशन 100% गॅरंटेड आहे. तर आजचे 3 राज लक्षात आहे ना? पहिला राज सांगते पुन्हा एकदा की 10व्या घराचा स्वामी कुठे बसला आहे ते बघा. दुसरं राज, शनी आणि राहूला घाबरू नका, ते तुमचे मित्रच आहेत. आणि आता तिसरं राज, दशा समजून घ्या आणि त्यानुसार प्लान करा. तुम्हाला तुमच्या करिअरबद्दल स्पेसिफिक प्रश्न आहे का? कमेंटमध्ये सांगा, मी नक्कीच तुम्हाला उत्तर देईल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असे राज मी दर आठवड्याला शेअर करत असते. कोणालाही माहिती नाही असे राज.